सरकारने दलित समाजाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला आणि याच निर्णयासंदर्भात वेगवेगळे विचार प्रवाह, मतप्रवाह दिसत आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आणि आमदार राजकुमार बडोले साहेब आहेत. सर, या संदर्भात निर्णय घेऊन कोणामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे का सरकारचा? मला वाटते उपवर्गीकरणाचा जो विषय आहे ते या विषयाची जी डेप्थ आहे ती सरकारनं पहिल्यांदा समजली पाहिजे की भारतीय संविधानानं अनुसूचित जातींचा हा एकसंघ म्हणून बाबासाहेबांनी घटनेमध्ये याला आरक्षण दिलेलं आहे. कारण हे सगळेचे सगळे अनटचेबल होते, अस्पृश्य होते आणि म्हणून हा एकसंघ आहे. या एकसंघ अनुसूचित जातीचा विकास करायचा जर असेल तर उपवर्गीकरण करणे हा पर्याय मुळातच राहू शकत नाही. तरी पण सुप्रीम कोर्टानं जे 1 ऑगस्ट 2024ला जो निर्णय दिला, या निर्णयाच्या अनुषंगानं जर सरकारला वाटत असेल उपवर्गीकरण करणे, तर मला वाटते या संदर्भामध्ये जो डाटा आहे, जो सांख्यिकी आणि वस्तुनिष्ठ डाटा आहे, तो डाटा पहिल्यांदा सार्वजनिक केला पाहिजे, लोकांच्या पुढे आला पाहिजे. त्याच्यामध्ये काय त्यांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उपवर्गीकरण करण्याचं ठरवलं, त्याच्याशिवाय याला हात लावणं म्हणजे हे आगीला हात लावण्यासारखं आहे. मुळातच 59 जातींमध्ये विनाकारण फूट पाडून त्यांच्यामध्ये झगडे करणे हे काही योग्य नाही. दलितांमध्ये फूट पाडण्याचा डाव कोणाचा आहे मग? मुळातच याच्यातली काही लोक उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये मागणी करत होती, हे ठीक आहे. मागणी करणं हा प्रत्येकाचा भारतीय संविधानानं दिला अधिकार आहे. परंतु हे करताना सरकारनं वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटा घेणं अत्यंत आवश्यक आहे. समाजातले जे कोणी चांगली मंडळी आहेत, जे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील मंडळी आहेत, त्या सगळ्या लोकांना एकत्रित करणं, प्रत्येक राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन तो प्रत्येक सामाजिक आर्थिक परिस्थितीचा डाटा कलेक्ट करणं आणि त्याच्यानंतर करणं हे अपेक्षित असताना अजूनही कोणतीही प्रोसेस या ठिकाणी झालेली नाही आहे. नुसतं कुठंतरी बार्टी आणि बदर समितीच्या अहवालाला पुढं करून या ठिकाणी जर करत असेल तर नक्कीच समाजातील प्रत्येक घटकाचा याला विरोध आहे. ही राजकीय अजेंडा कोणाचा आहे का सर? मग नाही, राजकीय अजेंड्याच्या बाबतीत मी या ठिकाणी काही बोलणार नाही. राजकीय अजेंडा आहे नाही आहे हा नाही आहे, परंतु बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेप्रमाणे या ठिकाणी सरकारनं कार्यवाही करावी, अन्यथा करू नये अशी आमची भूमिका आहे. सर, बदर समितीचा अहवाल स्वीकारायला वेळ का लावला जातो? बदर समितीचा अहवालच मुळामध्ये सार्वजनिक केला जावा एवढी आम्हा सगळ्यांची मागणी आहे. सरकार का करत नाही हे आमच्या पुढे पण प्रश्न आहे आणि या बाबतीमध्ये आम्ही विधानसभेत पण प्रश्न विचारला होता. आता परत विधानसभेमध्ये या ठिकाणी आवाज उठवला जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या संघटना या बाबतीतलं आंदोलन करत आहे आणि त्याच्यामुळे नक्की सरकारला या ठिकाणी तो अहवाल पुढे करावा लागणार आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. आपण समाज कल्याण मंत्री होता, आता आमदार पण आहात. एका महत्वाच्या खात्याची जबाबदारी पण स्वीकारलेली आहे. हे करून नेमकं महाराष्ट्रात काय साधायचं आहे? राजकीय काही महाराष्ट्रामध्ये सरकारला काय साधायचं आहे आणि काय साधायचं नाही या बाबतीमध्ये काही बोलणार नाही आहे. महायुतीचा घटक म्हणून मी सरकारला शेवटी मागच्या वेळेस पाहिलं आपण की मराठा आंदोलनामध्ये जेव्हा ओबीसीच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण द्यायची जेव्हा गोष्ट आली, तेवढे सगळे महायुतीमधले सरकारमधले पण अनेक आमदार अनेक खासदार एकत्रित झाले. शेवटी आरक्षण हा अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि हा विषय सरकारनं हाताळताना सगळ्या समाज घटकांचा या ठिकाणी त्यांचा विचार केला गेला पाहिजे. त्यांना कोणत्याही समाजाला याच्यामध्ये नुकसान होता कामा नये या दृष्टीनं सरकारनं अहवाल सगळ्यांच्या पुढे ठेवावा आणि वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटा द्यावा, त्याच्यानंतरच सरकारनं कार्यवाही करावी अशी आम्हा सगळ्यांची भूमिका आहे. हा प्रयत्न हाणून पाडला जाणार आहे सर? मला वाटतं नक्कीच या ठिकाणी आता लोक जागरूक झालेले आहेत, त्याच्यामुळे नक्कीच सरकार या बाबतीमध्ये नक्की विचार करेल अशी आम्हाला आशा आहे. थँक्यू. या संदर्भात आपण आणि इतर ज्या समाज संघटना आहे, हा प्रयत्न जो सरकारकडून होत आहे तो नक्कीच सरकारला मागे घ्यायला भाग पाडू असा विश्वास राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. उमेश राणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.